बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे, जिथं आपण पुढील बातम्यांचा आढावा घेणार आहोत। पहिलीच बातमी आहे ती थेट पावसाळी अधिवेशनातून, जिथं आज ॲडव्होकेट अनिल परब यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीतील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केलेत। दुसरी बातमी आहे वर्ल्ड कप 2026 मधून नेमार पाठोपाठ आता क्रिस्टियानो रोनाल्डोची एक्झिट, स्पेनकडून पोर्तुगालचा एक्स्ट्रा टाइम मध्ये पराभव। तिसरी बातमी आहे कोल्हापुरातील तेज कुरिअरमध्ये इलाइट आणि शुअर या दोन सर्व्हिसेसचे कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ साधना घाटगे यांच्या हस्ते लॉन्चिंग। आणि शेवटी घेऊया आज दिवसभरातील पावसाचा आढावा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। सुरुवात करूया महाराष्ट्र विधानसभेतून। महाराष्ट्र विधानसभेतून एका मोठ्या राजकीय बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधानसभेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। राज्यातील जात पडताळणी समित्यांमध्ये करोडोंचा खंडणीचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। परब यांच्या मते मुंबई जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांकडून तब्बल 50 लाख रुपयांची लाच मागितली जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या रकमेत मंत्र्यांचाही वाटा असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते। महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026च्या चर्चेदरम्यान हा वाद उफाळून आला। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ मागत होती। सभागृहात बोलताना अनिल परब यांनी निदर्शनास आणून दिले की ही मुदत वारंवार 3 महिन्यांवरून 6 महिने आणि आता 1 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। ही सातत्यपूर्ण मुदतवाढ केवळ प्रशासकीय त्रुटी नसून भ्रष्टाचाराला जाणीवपूर्वक दिलेली संधी आहे, असा युक्तिवाद परब यांनी केला। जात पडताळणीची प्रक्रिया केवळ निवडणूक आणि नोकरीपुरती मर्यादित न ठेवता ती वर्षभर निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असावी, अशी मागणी त्यांनी केली। या सत्रातील सर्वात धक्कादायक क्षण तेव्हा आला जेव्हा परब यांनी जात प्रमाणपत्राचा कथित चालू दर उघड केला। मुंबईतील सध्याचा लाचेचा दर 50 लाख रुपये असून यात मंत्र्यांचा वाटा असल्याचेही अधिकारी सांगतात, असा आरोप त्यांनी भर सभागृहात केला। प्रमाणपत्रासाठी अंतिम मुदत जसजशी जवळ येते तसतसे हे दर शेअर बाजारासारखे वाढतात, असेही परब म्हणाले। त्यांच्या दाव्यानुसार अंतिम मुदतीच्या रात्री समितीची कार्यालये मध्यरात्रीनंतरही उघडी राहतात आणि ज्याने सर्वाधिक पैसे दिले त्याच्या बाजूने निकाल दिला जातो। या गैरव्यवहारामागील राजकीय डावपेच ही परब यांनी स्पष्ट केले। दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार जात पडताळणी आणि समितीला पैसे देऊन विजेत्या उमेदवाराला अपात्र ठरवतात आणि स्वतः नगरसेवक पद मिळवतात। प्रलंबित प्रमाणपत्राचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन सरकारने दिले असले तरी अनिल परब यांच्या 50 लाखांच्या आरोपामुळे मुंबईतील नागरी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। दुसरी बातमी आहे वर्ल्ड कप 2026 मधून क्रिस्टियानो रोनाल्डोची वर्ल्ड कप मधून एक्झिट। विश्वचषकाच्या प्री क्वार्टर फायनल मध्ये स्पेनने अखेरच्या क्षणी नाट्यमय विजय मिळवत पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला आहे। स्टॉपेज टाइम मध्ये मिकेल मेरिनोने केलेल्या निर्णायक गोलमुळे स्पेनने उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला, तर पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा विश्वचषक प्रवास संपुष्टात आला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर पोर्तुगालने प्रति आक्रमणावर भर दिला, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश येत नव्हते। सामना अतिरिक्त वेळ जातो की काय असे वाटत असताना स्टॉपेज टाइम मध्ये फेरान टोरेसने दिलेल्या अचूक पासवर मिकेल मेरिनोने गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। हा गोल अखेर निर्णायक ठरला आणि अंतिम शिट्टी वाजताच स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष केला। या पराभवानंतर सर्वांच्या नजरा क्रिस्टियानो रोनाल्डोकडे वळल्या। अंतिम शिट्टी वाजल्यानंतर रोनाल्डो काही क्षण मैदानावर शांत उभा राहिला। त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि भावुकता स्पष्टपणे दिसत होती। वयाच्या 41व्या वर्षी हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो, अशी चर्चा आता फुटबॉल विश्वात सुरू झाली आहे। पुढील बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील तेज कुरिअरमध्ये इलाइट आणि शुअर या दोन सर्व्हिसेसचे कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ साधना घाटगे यांच्या हस्ते लॉन्चिंग। कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध घाटगे ग्रुप अंतर्गत असणाऱ्या तेज कुरिअरमध्ये आज कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ साधना घाटगे यांच्या हस्ते इलाइट आणि शुअर या दोन सर्व्हिसेसचे लॉन्चिंग करण्यात आले। तेज कुरिअर तर्फे ऑफर केल्या जाणाऱ्या प्रीमियम डिलिव्हरीमध्ये इलाइट आणि शुअरची गणना होते। महाराष्ट्र आणि गोवा मधील निवडक ठिकाणी सुरुवातीला ही सर्व्हिसेस अवेलेबल होणार आहे, ज्यामध्ये इलाइट सर्व्हिसेसच्या अंतर्गत दुपारी 12:30च्या आत डिलिव्हरी देण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर शुअर या सर्व्हिस अंतर्गत 24 तासाच्या आत निवडक ठिकाणी डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
याची माहिती स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर सौ साधना गाडगे यांनी दिली. त्यासोबत त्यांनी संपूर्ण स्टाफला आणि उपस्थितांना यासंबंधी मार्गदर्शन केले. या सर्व्हिसेसच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ साधना गाडगे यांचा 66वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आता घेऊया आज दिवसभरातील पावसाचा अंदाज. आज मंगळवार 7 जुलै 2026 संपूर्ण महाराष्ट्राला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाहूया आज दिवसभरात पावसाने केलेल्या तांडवाचा अचूक आणि मुद्देसूद आढावा. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुणे, रायगड, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल 300 mm म्हणजेच ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे. तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट असून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील घाट मात्र पावसाचा जोर कायम असल्याने तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता नजर टाकूया आळंदीतील सर्व पूल पाण्याखाली आणि वारकऱ्यांना केलेले आव्हान. पुण्यात पावसाचा जोर इतका भयानक आहे की आळंदीला जोडणारे 4ही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थाने आज वारकऱ्यांना आळंदीकडे न येण्याचे आणि सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचे अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून या पूरस्थितीचा आढावा घेतला असून संपूर्ण राज्य 8 जुलैपर्यंत हाय अलर्टवर ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ठिकठिकाणी NDRF आणि SDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आता शेवटी एक नजर टाकूया पंचगंगा पाणी पातळी आणि राधानगरी धरणातील जलसाठ्यावर. राजाराम बंधारा पाणी पातळी दुपारी 4 वाजता होती 35 फूट 9 इंच. कोल्हापुरातील एकूण 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण दुपारी 4 पर्यंत 52.33% इतकं भरल्याची नोंद आहे. तर गेल्या 24 तासात 64 mm इतकं पावसाची नोंद झालेली आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.